देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् पुण्डलीकवरदाहरिविट् श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महाराज मानां श्रुतं ईशां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति श्रीमन्महागणपतये नमः। पार्वतीपतये नमः। पंढरीनाथ महाराज, मारुति महाराज की, गजानन महाराज। वैशंपायन उवाच। मला थोडी चिंता याची होती की आपल्याला 7 दिवस राहिले, पण आता मंदिरात मला त्याचमुळे वेळ लागला 5 मिनटं. आज शुक्रवार आहे ना, म्हणजे शुक्रवारपर्यंत बोलायचं आहे मला 8 दिवस, आहे की नाही. आजचा दिवस धरून 8 दिवस. तो माझ्या हिशोबाप्रमाणे एक दिवस एक म्हणजे मला मिळाला तो, असा आहे त्याचा अर्थ. कारण द्रोणपर्व, कर्णपर्व, शल्यपर्व, स्त्रीपर्व, स्वर्गारोहण हे थोडं थोडं तरी सांगावंच लागेल. कारण मला राऊत साहेबांचा धाक जास्त आहे. काय सुटलं बरोबर पकडतील नाही, महाराज हा पर्वर आला आहे, सांगितलंच नाही तुम्ही. वाचणारा माणूस साहित्यिक बहुश्रुत असतो की नाही, त्याचा धाक वागावा लागतो बोलणाऱ्याला. म्हणजे धरसोड तर होतेच, हे मी कबूल करतो, दॅट ॲक्सेप्ट. पण ती जास्त धरसोड होऊ नये, थोडंसं लिमिटेड राहावं. या ठिकाणी ज्यांचं खूप लांब जीवन आहे, ज्यांना आपण चिरंजीवी म्हणतो, हे थोडंसं 5 मिनटात मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांच्या जीवनात दुःख जास्त आहे की सुख जास्त आहे? माणसाला असं वाटतं आपण जास्त दिवस जगावं. हे बरोबर आहे की चूक आहे? ते माझ्यासमोर राजा इंद्रद्युम्नाची कथा आहे. इंद्राने शिवीला विचारलं, राजा तू एवढा मोठा दाता आहेस, एका पक्षासाठी शरीरही देऊन टाकलं, हे एवढं दान का करतो तू? नैवाहमेहत वससे ददामी न चौर्यत्तो न भोगतृष्णा. शिवीने सांगितलं, महाराज मी यश प्राप्तीकरता दान करत नाही, दानामुळे धन प्राप्त होईल याच्याकरता दान करत नाही, मला भोग प्राप्त व्हावे याच्याकरता दान करत नाही. धर्मात्मा संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर मी चालतो म्हणून दान करतो. मार्ग दावून गेले आधी त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, निर्वासन होऊन दान करा. कशाचीही अपेक्षा ना पुण्याची ना स्वर्गाची ना कशाची. राजा इंद्रद्युम्न होते, मार्कंडेय बोलत होते. काही ऋषीमंडळी मार्कंडेय आल्यानंतर खूप गोळा झालीत. काही तपस्वी ऋषींनी विचारलं, महाराज एक प्रश्न विचारावं का तुम्हाला? तुम्ही चिरंजीवी आहात, मार्कंडेय प्रश्नच नाही, सगळ्याला माहीत आहे. पण तुमच्याही आधीचा कोणी आहे काय? मार्कंडेय म्हणतात आहे. शतानुवाचस्ति खलु राजप्रिंद्र इंद्रद्युम्नो नाम. एक राजर्षी होते, इंद्रद्युम्न त्यांचं नाव होतं. पुण्य क्षीण झाल्यावर त्यांचं स्वर्गातून पतन झालं. ते माझ्याजवळ आले आणि मला प्रश्न विचारला, महाराज मला ओळखता काय?
त्याने सांगितलं मी नाही ओळखत तुला. तर मग मला कोण ओळखेल, तुमच्यापेक्षा जुनं कोण आहे. एवमुक्तो राजर्षी इंद्रद्युम्नं पुनर्वात कश्चित तिथं जातरीती तम पुन्हा प्रत्यव्यम. त्यांनी सांगितलं हिमालय पर्वतावर प्रावारणकर्ण नामाचं एक उलूक म्हणजे घोळ आहे, तो माझ्यापेक्षा जुना आहे. कदाचित तो ओळखेल. चला. इंद्रद्युम्न आणि मार्कंडे तिथे गेले. त्या उलुकाला विचारलं तुम्ही मला ओळखता काय हो. तो म्हणे नाही हो, मी नाही ओळखत तुम्हाला. अस्ताश्च कश्चिन भवत सकामारश्च इति, तुमच्यापेक्षा कोणी जुना आहे काय. सांगितलं आहे. इंद्रद्युम्न नावाचं एक सरोवर आहे, त्या सरोवरात नाडीजंग नावाचं एक प्रसिद्ध बगळा आहे, बख. त्याच्याकडे जाऊन पहा, ओळखेल तर ओळखेल. नाडीजंगाकडे गेले. नाडीजंगानं सांगितलं राजा मी तुला ओळखत नाही. मग मला ओळखणारा कोण. त्यांनी सांगितलं या सरोवरात अकुपार नावाचं एक कासव आहे. विचारून पहा त्याला, न जाणू. त्या कासवाला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी विचित्र उत्तर दिलं. समोर ध्यात्वा बाष्प संपूर्ण उद्विग्न हृदय येत मानव संकल्प. राजा मी कसा नाही ओळखणार तुला, कारण 1000 वेळेला अग्निस्थापन करून इथे यज्ञ केले आहेत तो. आणि तू ज्या गायी यज्ञात अनेक यज्ञात दक्षिणेत ब्राह्मणांना दिल्या, त्या गायींच्या येण्या जाण्यामुळे हे सरोवर निर्माण झालेलं आहे. तेव्हापासून मी निवास करतो याच्यात. कीर्तिमान आहेस तू, प्रश्नच नाही. म्हणून आम्ही तुला पुण्याची वाट करून देतो. भवंतीचात्र श्लोकादिवं स्पर्शती भूमिर्वा शब्द पुण्यदम कर्मणा. राजन, पुण्यकर्माचा शब्द भूलोक आणि देवलोकाला जर स्पर्श करून गेला तर तो माणूस पुण्यवान असतो. त्याला स्वर्गातून पतन व्हायचं कारणच नाही. संसारात अपकीर्ती ज्याची आहे तो चालता फिरता मुडदाचा आहे. वैशंपायन वाच क्षुत्वास राजा राज. धर्मराज म्हणतात महाराज 2 प्रकारची माणसं स्वर्गात जातात. तारुण्यात, गृहस्थाश्रमात अथवा म्हातारपणात. हे दान धर्म करणारी माणसं. कोणाला मार्ग सुगम आहे. मार्कंडेय उवाच वृथा जन्मानि चत्वारि वृथा दानानि षोडशः वृथा जन्म ह्यपुत्रस्य ये च धर्मवैकृता. हा 4 प्रकारची जीवनच व्यर्थ आहेत आणि 16 प्रकारचं दान व्यर्थ आहे. किती जीवन व्यर्थ आहेत. 4 टाइप्स प्रकार. इट मीन्स 4 टाइप्स. आणि आपण दान देतो. 16 प्रकारचं दान व्यर्थ आहे, त्याचं काही फल नाही, ना पाप ना पुण्य. कोणते आहे ते मी तुम्हाला सांगतोच. दान देताना दृष्टी खाली पाहिजे. लीनता घेऊन दान दिलेलं फलीभूत आहे. मी तुम्हाला किती वेळ दाखला सांगितलेला आहे. जो पुत्रहीन आहे, धर्मिता बहिष्कृता ह्या पुत्रस्य येणं, धर्माने त्याला बहिष्कृत केलेला आहे. आणि जो रोज दुसऱ्याच्या स्वयंपाकात जेवतो,
जो घरी फक्त स्वतःपुरता स्वयंपाक करतो, नैवेद्य नाही देवाचा, अतिथी नाही, कोणी नाही, कोणी नाही, त्या भोजनाला असत भोजन म्हणतात. म्हणजे उदरभरण होईल, परिणाम काय होणार नाही. दाना वाचून राजा हे 4 जन्म व्यर्थ आहेत. आता आरूढ पतिते, आरूढ पतिताचा अर्थ सांगतो. जो वानप्रस्थ किंवा संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रविष्ट होतो त्याला आरूढ पतित असं म्हणतात. माऊलीच्या जीवनात विठ्ठलपंतावर जे संकट कोसळलं ते याचमुळे. पैठणच्या ब्राह्मणांचा आक्षेप होता, तुम्ही आरूढ पतित आहात, तुम्ही काशीहून संन्यास घेतल्यानंतर परत येऊन 4 लेकरं निर्माण केली आहेत. तेव्हा आरूढ पतितांनी दिलेलं किंवा त्याला दिलेलं दान व्यर्थ आहे. अन्यायानं कमावलेल्या धनाचं दान व्यर्थ आहे. पतित ब्राह्मण, ब्राह्मणाने एखाद्या शूद्रेबरोबर लग्न केलं असेल, व्यसनाधीन असेल, पतित असेल, त्याला दिलेलं दान व्यर्थ आहे. आणि चोराला दिलेलं दान व्यर्थ आहे. गुरौ नावृत्तिके पापे कृतज्ञे ग्रामयाजके वेद विक्रणे दत्तम तदा वृषालयाजने ब्रह्मबंधू शुन दत्तम तत्त दत्तम वृषाल सृजन व्यालग्राही तथ. पिता आदि गुरुजन यांना दान नाही देता येत. पित्याला काय दान द्याल, गुरुला काय दान द्याल, ब्राह्मणाला काय, ब्राह्मणाला दक्षिणा द्या. मिथ्यावादी कधी दान देऊ नका. केवढाही विद्वान ब्राह्मण असेल पण खोटं बोलणारा असेल, पापी असेल, कृतज्ञ असेल, आणि ग्रामयाजके, ग्रामपुरोहित, जो कोणी मेलं तर तेरवी नदीचं काम वगैरे हे करतो, ग्रामपुरोहित, त्यांना दिलेलं दान व्यर्थ आहे. वेद विक्रय करणाऱ्याला दिलेलं दान व्यर्थ आहे. आणि शूद्राकडून मंत्र म्हणून घेऊन यज्ञ करवणाराला दान दिलेलं व्यर्थ आहे. जो नीच ब्राह्मण आहे, मारकाट करतो, खून मर्डर करतो वगैरे, आणि शूद्रेचा पती ब्राह्मण, मी आता सांगितलं, शूद्रापती अंत्यज स्त्रीबरोबर विवाह करणारा, सर्पांना पकडून त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा, त्याला दान दिलं तरी व्यर्थ आहे. आणि सेवक, सेवकाचं पोषण करावं, सेवकाला दान नाही देता येत, बक्षीस देता येते. त्याचप्रमाणे स्त्री समूहाला दिलेलं दान एकदम व्यर्थ आहे. तर स्त्री समूह म्हणजे काय, कारण गुरुजन, पिता, सेवक हे जे शब्द मी तुम्हाला सांगितले ना, याचा अभिप्राय असा आहे, माता पिता गुरुजनांची सेवा करावी, ती तनानं, मनानं, धनानं. पत्नी आणि नोकर तुमचे, तुमचं कर्तव्य आहे त्यांचं पालन पोषण करणे. दान नाही देत आहेत, त्यांना देणं त्याचा अर्थ आहे कर्तव्याचं पालन आहे. तमो वृत्तस्य यो दध्यात भयात क्रोधात तथैवच भुंक्तेच दानम. तमोगुणांनी आवृत्त जी भीती असते त्या भीतीनियुक्त दान करू नका, आणि क्रोधपूर्वक दान करू नका. दानाच्या फलानं जीवाला गर्भावस्थाही आहे, जन्मही आहे. शक्यतोवर श्रेष्ठ ब्राह्मण यांना दान करा. श्रेष्ठ ब्राह्मण याचा अर्थ ज्यांचा आचार विचार शुद्ध आहे, सोळवळं नाही. नाही नाही नाही. नाथ महाराजांनी गंगेची कावड रामेश्वर अगदी निकट असल्यावरही गाढवाला पाणी पाजलं. जरा विचार करा तुम्ही.
माणसाला धर्माचा अर्थ कळावा याकरता स्वर्ग मार्गावर जर चालायचं असेल, अवस्थेत ब्राह्मण श्रेष्ठ आहे की नाही हे नाही पाहायचं, ज्ञानात श्रेष्ठ आहे की नाही हे पाहून दान करावं लागेल. युधिष्ठिर म्हणतात, चातुर्वर्णस्य सर्वस्व वर्तमान हा प्रतिग्रहे केन विप्रा विशेषतः तारयंती तरंतीच. सध्याच्या काळात ब्राह्मण चारी वर्णाकडून दान ग्रहण करतात. चांडालाने दिलं तरी घेतात. फक्त एवढं म्हणतील, बा तो रुपया पाण्यानं धुवून दे. आता रुपया पाण्यानं धुवून दिला तर दान स्वच्छ होईल कसं? प्रवासात आता मी सतत फिरणारा माणूस, सोफॅस्टिक लोक प्रवास करतात वगैरे ना, ज्या पिशवीत पोथी आहे, कपडे आहेत, सगळं आहे, ज्ञानेश्वरी आहे, त्यांच्याबरोबर एक एक्स्ट्रा चप्पल असते, बाथरूम चप्पल आहे ना. एक्स्ट्रा चप्पल म्हणजे बाथरूम चप्पल. तिला कागदात प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून त्या पोथीच्या पिशवीत ठेवतात आणि रेल्वेत संडासात जायचं असलं की काढतात, काम झालं की पुन्हा धुवून ठेवतात. आता बोला, ही शुद्धी पावित्र्य आहे की स्वच्छता आहे? क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, दॅट आय नो. पावित्र्य वेगळं आहे, शुद्धी वेगळी आहे आणि स्वच्छता वेगळी आहे. विभाजन आहे त्याचं. हे जे सगळ्याकडून दान घेणारे ब्राह्मण आहेत ते स्वतः तरतात काय, तरलेले आहेत काय? आणि जे स्वतः तरलेले नाहीत ते इतरांना काय तारतील? पुण्य त्यांना कसं मिळेल? जपैर्मंतश्च होमश्च स्वाध्यायाध्ययनच नाम देवतमयी कृत्वा तारयंती तरंती. मार्कंडेय म्हणतात, राजन, ब्राह्मण जप, मंत्र, पाठ, होम, स्वाध्याय, वेदाध्ययन द्वारा वेदमयी नौकेला निर्माण करतात. त्या नावे तेही बसतात, आपणही बसतो, दोघांचं तरण होते. पण त्यांनी हे करायला पाहिजे. मंत्राचा अर्थ गायत्री मंत्र स्वतः करता. तुम्हाला 7.5 आहे शनीची, राहू खराब आहे, मंगळ चांगला नाही, केतू चांगला नाही, 2000 रुपये द्या, जप करून देतो, हे मंत्र नाहीत. तर पापाला निर्माण करतील. ज्याला कष्ट असेल त्यांनी स्वयं मंत्राचा जप करावा, त्याचा परिणाम आहे. तुमची लग्न लावून दिली की नाही ब्राह्मणांनी, तुम्हाला मंत्र माहीत आहेत का लग्नाचे कोणते आहेत? ते वरांनी म्हणायला पाहिजे, वधूनं म्हणायला पाहिजे. ब्राह्मण म्हणतो, मग तुमचा समोर उभा असलेला पती की ब्राह्मण पती, फार मोठी पंचायत आहे. वास्तविकता फार वेगळी आहे. गृह्णामीचा अर्थ काय आहे? खरं चालत नाही आहे. पण संतुष्टता सगळ्यात मोठी आहे. थोडं दिलं तरी जो संतुष्ट असतो तो शहाणा ब्राह्मण आहे. मला 500 रुपये पाहिजे होते आणि तुम्ही 200च दिले, असंतुष्ट राहील. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. याकरता पितृपूजा, देवतापूजा, श्राद्ध कालात प्रयत्न करा. आमच्या मोल्यात ब्राह्मण राहतो म्हणून त्याला जेवायला सांगत असं नाही चालत. तर 5000 वर्षापूर्वीच आहे बरं, चंद्रगुप्तापर्यंत चाललं होतं आहे. या 2-2.5 वर्षात जास्त घोटाळा झाला. हे 2 श्लोक आहे, सांगू की नको? रागवू नका माझ्यावर. मी महाभारतातले श्लोक सांगतो, अध्याय सांगतो, श्लोक संख्या सांगतो, कारण ते माझ्यावर धावायचं काम नाही. मी जसा तर तसा अर्थ तुम्हाला सांगणार. मला संस्कृती दे, त्याच्यामुळे चुकीचा अर्थ सांगणार नाही. हा वनपर्वातला 200वा अध्याय आणि श्लोक 17 आणि 18 आहे. श्राद्ध कालेत यत्नेन भोक्ताव्या हे जुगुप्सिता दुर्वरम कुनक्षी कुष्ठी मायावी कुंडगोलकौ वर्जनीया प्रयत्नेन कांडपृष्ठाच देहिना जुगुप्सितं यच्छ्रेहदान. एक तर माणसं श्राद्धच करत नाहीत, करतात तर विधीनं युक्त करत नाहीत. तर्पण तुम्हाला येत नाही, तर्पणा वाचून श्राद्ध होईल कसं? तर्पण कशाला म्हणतात? इथून पंचायत आहे. ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट. तर्पण काय?
आता काय नोकऱ्या करणारे ब्राह्मण कशाचं तरपणाला मातीचं नीचाची नोकरी करता. नीचाची नोकरी निषिद्ध ब्राह्मण झाला. घाली लोटांगण वंदी नीचाचे चरण तुकोरायचं प्रमाण आहे. घाली लोटांगण वंदी चरण वेगळं, घाली लोटांगण वंदी नीचाचे चरण निषिद्ध आहे ब्राह्मणाकरता. ज्याच्या शरीराचा रंग घृणित आहे, नखं काळी पडलेली आहेत, कुष्टी आहे आणि धूर्त आहे, आणि पिता जिवंत असताना दुसऱ्या पुरुषापासून मातेच्या उदरात जन्माला आलेला आहे तो, किंवा पिता मेल्यानंतर विधवेच्या उदरात गर्भ राहिलेला तो, पाठीवर धनुष्यबाण घेऊन शिकार करणारा, क्षत्रवृत्तीनं राहणार असेल तो, आणि वैद्यकीय करणारा. वैद्यकीय करणारा का निषिद्ध आहे? पूर्वी वैद्यांना महानारायण तेल बनवावं लागत होतं, आणि महानारायण तेल नरमांस शिजवल्या वाचून बनत नाही. नरमांस शिजवावं लागेल तेव्हा महानारायण तेल. ते आपण चोपडतो, गुडघे दुखतात, हे आम्ही म्हातारे लोक, ते परिणामकारक आहे. पण पूर्वी तो वैद्य ब्राह्मणच होते ना हो. श्राद्ध निंदित होऊन जाईल त्यांनी, आणि निंदित श्राद्ध यजमानाला त्याचप्रमाणे नष्ट करते ज्याप्रमाणे अग्नी काष्ठाला जाळून टाकते, छिद्राची नाव बुडवून टाकते. पण आंधळा, गुंगा, बहिरा हे वर्जित नाहीत, श्राद्धात वर्जित आहेत. मी काय सांगतो कळलं ना? हे ब्राह्मण वर्जित नाही आहेत, त्यांना उदर पोषण श्राद्धात, पितृकर्मात वर्जित आहेत. वेद पारंगत जे ब्राह्मण आहेत त्यांच्या पंक्तीत यांना बसवता येते. ही पळवाट थोडीशी पद्धतशीर आहे. तस्मात् त्वं सर्वयत्नेन पादोदकं पादघृतं दीपमन्नं प्रतिष्ठित. काय काय सांगू मी तुम्हाला. राजा या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे अतिथी. अतिथी याचा अर्थ ज्याला संस्कृत येत नाही तो सरळ करतो. तिथी नाही अचानक आला असा अर्थ नाही. ज्याला त्या व्यक्तीचं अथ आणि इति कोण कुठला काय काहीही माहीत नाही त्याला अतिथी म्हणतात. अभ्यागत म्हणजे ज्ञातपूर्वो अभ्यागतोच्यते. ज्याला तुम्ही जाणता हा अमुक माणूस आहे तो आला त्याला अभ्यागत म्हणावं, अतिथी नाही. देवाप्रमाणे अभ्यागत नाही, अतिथी देवो भव. हा फरक जाणावा लागतो. आम्ही शुक्तालला अखंडानंद सरस्वतींचं पाक्षिक ऐकलं. ते कधी सप्ताह करतच नव्हतं. पाक्षिक म्हणजे 15 दिवस. तिथे त्या 7 लाईन्स केल्या होत्या. दंडधारी संन्यासी पहिल्या लाईनीत, मग दंड नाही हे संन्यासी, त्याच्यानंतर श्वेत वस्त्रधारी महात्मे, चौथ्या लाईनीला अतिथी, त्याच्या मागं अभ्यागत, आणि मग गृहस्थ. हे काय दर्शवते? हे ग्रेडिंग दर्शवते. त्यात कोणाचा अपमान नाही आहे. फार पुरातनपर्यंत एक प्रकारचा रिसर्च आहे. पादोदकम पादघृतम. राजा अतिथीला पाय धुतल्या वाचून गडवावर पाणी टाकलं नाही. तो पायी श्रमून आलेला असतो. त्याच्या पायाला कुठे तूप लागलं आहे, कुठे तेल लागलं आहे, कुठे घाण लागलेली आहे. अतिथीचे चरण धुणं म्हणजे पायातला मल साफ करणे आणि पायाला तेल मळणे, दीपक आणि भोजनाकरता अन्न आणि स्थान, एवढ्या गोष्टी कराव्या लागतात. दीपक म्हणजे आता त्यावेळेला वीज इलेक्ट्रिसिटी नव्हती ना, याच्याकरता दीपक आहे. खरा दीपक याच्याकरता आहे की दीपाच्या साक्षीनं भोजन सगळ्यात उत्तम असते. आम्ही नेहमी फिरणारा माणूस आहे. आता दिवसा जेवतो की तुमच्याकडे ह्या जुन्या ज्या बाया आहेत ना त्या दिवा लावून ठेवतात. मी त्याला म्हणतो आता सूर्य आहे,
ते म्हणतात महाराज आता आमच्या सासूनं सांगितलं की कोणी साधू संत आला तर दिवा लावून ठेवत जाय. आता ती केळीची बुडी तर मी मुक्कामाला गेलो तेव्हापासून जो दिवा लावून ठेवते तर तिचं घर सोडेपर्यंत 24 तास लागू की 48 तास लागू निवासस्थानाच्या खोलीत. पण त्यांनी एवढं तर खरं की बा जेवायच्या वेळेला निदान अर्धा तास दिवा ते ठेवावं. आता हे महाभारतकारांना विचारावं का ठेवावं, आपल्याला काय कळतं, आपण पीछे से ही आगे चले असं आहे. नृपश्रेष्ठ देव विग्रहावर चंदन पुष्प आदी आपण चढवतो. ते दुसऱ्या दिवशी निर्माल्य होऊन जाते. निर्माल्यावर फुल नाही चढवता येत, काढावं लागेल. आणि संताचं उष्टखरकट जुठं नेतात, उष्टखरकट आधी असते ते स्वच्छ करणं, गंध लावणे, माळ गळ्यात घालणे फुलाची, अल्पक परिचर्या शब्द कळला काय, म्हणजे चरण संवाहन आदी. मी तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी सांगतो माझा स्वभाव फारच वाईट आहे आणि कोणत्या वेळेला माझ्या मनात जे जवळचे माणसं आहेत त्यांची परीक्षा घेण्याची दुर्बुद्धी मला होईल सांगता येत नाही. आणि नेमके त्या जवळची माणसं फेल होतात. रात्री मी मुरकडच्या पोराला पिंट्याला फोन केला, लोणीकर येतात, मला ती थकून गेलो, सवय आहे बॅड हॅबिट, अर्धा तास 15 मिनटं पाय दाबल्याशिवाय पाठ कंबर मला झोप नाही लागत, ते बाम गुडघ्याला लावावं लागतं. येतात रोज. काल मी पिंट्याला फोन केला की अरे आता पाणी पावसाचं काही यांना पाठवू नको. मी म्हटलं की यांना अक्कल आहे पण आज रिझल्ट आहे ना 12वीचा, पास होतात की नापास, तिघही नापास झाले, एकही नाही आला. खरे महाराज तुम्ही पिंट्याला फोन केला पाणी पाहायचं, आम्ही तर ते वाटच पाहत होतो की टल गया, एकही नाही आला. म्हणजे नातवाला खालून बोलावलं, मी म्हटलं बा पाय चुरून दे 10-15 मिनटं. अशा पेपर शक्यतो टाकूच नाही. आता मी म्हटलं बा हे ग्रॅज्युएट आहेत, आता पोस्टिंगचा पेपर टाकायला काय हरकत आहे, एम एचा म्हणून टाकला. पण माझ्या लक्षात आलं की हे कॉपी करून पास झालेले आहेत, मार्क मिळून पास नाही यायला पाहिजे होते की सुनबाई. आणि ते मग माझ्या मनात राहिलं की ते निघून जाते, पण असं वाटतं की आता कोणते विद्यार्थी तयार करावं. हे जर फर्स्ट रँकचे फेल झाले, ठाकरी परीक्षा आहे बरं, हां माझ्याजवळ व्यवस्था आहे, माझ्या गाडीला स्टेपनी नक्की असते गाडीत, आणि मी वाईट माणूस, माझ्या गाडीत डबल स्टेपनी ठेवतो, तरी रेगाचं पंक्चर होते. 3 चाक पंक्चर झाल्यावर काय, 3ही चाकं पंक्चर झाले रात्री. बरं आता बूंद से गई सो हौद से नहीं आएगी, कळलं की नाही. हे जरा. आणि भोजनाचं जे अन्न आहे यमाचा यांचा संबंध येत नाही. ते अन्न त्यात केस पडलेला आहे काय, कृमी पडलेली आहे काय, कीटक पडलेला आहे काय, हे पाहून मग ते अन्न द्यावं लागेल. केस पडला असेल, केस हाड आहे निषिद्ध आहे, फेकून द्या अन्न, खायला लावा. कीटक असेल काढून टाका, नाही माशी पडली तर तुम्ही काढून टाकता, जास्तीत जास्त शिंतोडा देता पाण्याचा तरी पिता. माझ्या जीवनात मी 40-50 वर्षात 52-53 वर्षापासून फिरून राहिलो, पण मनापासून सेवा करणाऱ्या, सेवा सगळेच करतात, पण 2 फॅमिलीजचं नाव मी नाईलाजानं घेतो. एक आशेगावची वाटाणे कंपनी आणि एक अकोल्याची दांदळे कंपनी, यांच्यासारखी निर्वासन सेवा माझी कुणीच नाही केली. निर्वासन म्हणजे निर्वासन, हे तो 1% नाही. ती चालत आली पुढे चालेल का, ह्याचं ज्ञान पाहिजे माणसाला. काया वाचा मन, त्यात मन सगळ्यात प्रमुख आहे. कधी कधी गडबड सडबड होते एखाद्या वेळेला. माझी जी खोली आहे की नाही मठातली, तुम्ही सगळ्याला माहीत आहे, त्याला एक पश्चिमेकडे एवढीशी खिडकी आहे व्हेंटिलेटर. ते व्हेंटिलेटर म्हणजे कुठे गावात काय, चौराव्यावर किराणा दुकानावर काय सुरू आहे हे मला माहीत होण्याचं साधन. तर गावातल्या पोरं माहीत आहे बुड्याची खिडकी बंद आहे, झोपले असते. आता त्यांना काय माहीत की आमची श्वान निद्रा असते कुत्र्यासारखी, कशात जागा जाऊ.
ते कधी कधी असं होते, काय आहे, दूध बीत पिऊन लेकाचं वासरू बाहेर काही खाण्यापिण्याकरता गेलं. आता एवढ्या ढोरातून गाईत कोण लक्ष ठेवते वासरू एखादं बाहेर आलं नाही. रात्री 12:30-1ला ते टिनाचं गेट आहे मोठं, त्याला आवाज आला, मला त्याचा धडका मारून आला. माझ्या लक्षात आलं की एखादं वासरू वगारू काहीतरी बाहेर राहिलं, काही ना काही गडबड आहे. ते रामाला उठवलं, पाहा वाडगं उघड, वासरू बाहेर आहे. ते वासरू होतं बाहेर, त्याला आत घेतलं. सार काय सांगायचा, कधी कधी असं होते, जे फार सेवा करणारे आहेत किंवा जे मला अतिशय आवडतात. माणूस प्रिय नाही आहे, सेवा प्रिय आहे जगात. अपमान करणाऱ्या पुत्राला तुम्हाला आवडतो काय? सेवा करणारा आवडेल की नाही? सेवा धर्म सगळ्यात जास्तीत जास्त कठीण आहे. आणि मग ते वासरासारखं होते कधी कधी. वासरीकर आहेत ना, इकडे तिकडे चरायला गेलं होते 4-8 दिवस, महिना 15 दिवस, पण ते रात्री 12 वाजता मग फाटकाला धडका मारते. असं मग वाटते की आपलं वासरू आलेलं आहे, घेवा दरवाजा उघडून आत. हे ड्यू टू बॅड सोसायटी होते. जीवनातला अनुभव संतांनी सांगावा. गोदानाचं पुण्य फार आहे,